हा, आता आपण व्होल्ट मीटरचा स्टडी करूया. ओके, तर व्होल्ट मीटर काय आहे? इट इज अन इलेक्ट्रिक डिव्हाइस विच मेजर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स. कुठल्याही दोन पॉइंट मधला आपल्याला पीडी मेजर करायचा असेल किंवा एखाद्या रेझिस्टन्सला असणारा जर पीडी मेजर करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण काय करतो? व्होल्ट मीटर नावाचं इन्स्ट्रुमेंट यूज करतो. ओके, आता जर पीडी मेजर करायचा असेल तर काय करावं लागतं? द व्होल्ट मीटर इज कनेक्टेड पॅरलल टू इट. ओके, म्हणजे ॲमीटर आणि व्होल्ट मीटर मध्ये सगळ्यात महत्वाचा डिफरन्स काय आहे? तर ॲमीटर हे नेहमी सिरीज मध्ये जोडलं जातं आणि व्होल्ट मीटर हे नेहमी पॅरलल मध्ये जोडलं जातं, तरच ते काय देतात? करेक्ट रीडिंग देतात. त्याचबरोबर आयडियल व्होल्ट मीटरचा रेझिस्टन्स हा नेहमी काय असतो? इनफायनाईट असतो. आयडियल व्होल्ट मीटर हॅज रेझिस्टन्स इनफायनाईट. कारण रेझिस्टन्सला पॅरलल मध्ये व्होल्ट मीटर जोडल्यानंतर त्या पाथनं म्हणजे त्या पॅरलल पाथनं अजिबात करंट फ्लो झाला नसला पाहिजे. कारण त्या पॅरलल पाथनं जर करंट फ्लो झाला तर पोटेन्शियल डिफरन्सच्या मेजरमेंट मध्ये एरर येऊ शकते आणि म्हणून त्या पॅरलल पाथचा म्हणजे व्होल्ट मीटरचा पॅरलल पाथचा म्हणजेच व्होल्ट मीटरचा रेझिस्टन्स काय असला पाहिजे? इनफायनाईट रेझिस्टन्स असला पाहिजे. ओके, सो आयडियल व्होल्ट मीटर हॅज इनफायनाईट रेझिस्टन्स. म्हणजे कसा जोडला जातो व्होल्ट मीटर? लक्षात घ्या. सपोज दिस इज ए रेझिस्टन्स. सपोज दिस इज ए रेझिस्टन्स. आता या रेझिस्टन्सचा पीडी जर मला मेजर करायचा असेल तर व्होल्ट मीटर हा असा त्या रेझिस्टन्सला पॅरल मध्ये जोडायचा. सो दिस इज अ व्होल्ट मीटर. आणि इकडून येणारा करंट जो आहे तो फक्त या रेझिस्टन्स मधून गेला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे व्होल्ट मीटरच्या पाथनं जराही करंट गेला नसला पाहिजे. अदरवाइज देर विल बी एरर इन द मेजरमेंट ऑफ द करंट. ओके, आता याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे काय? व्होल्ट मीटर कसा प्रोड्यूस करायचा. ओके, आता गॅल्व्हॅनोमीटर देखील आपण व्होल्टेज मेजरमेंटसाठी वापरू शकतो, परंतु डायरेक्टली गॅल्व्हॅनोमीटर व्होल्टेज मेजरमेंटसाठी वापरण्याचे काही डिमेरिट्स आहेत. ओके, डायरेक्टली व्होल्टेज मेजरमेंटसाठी गॅल्व्हॅनोमीटर जर वापरला तर त्याचे काही डिसएडव्हान्टेज, काही डिमेरिट्स आहेत. म्हणजे त्या काय करावं लागेल आपल्याला? गॅल्व्हॅनोमीटरला व्होल्ट मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओके, तर या पद्धतीने याच्यामध्ये एक क्वेश्चन असा येऊ शकतो, what is the necessity of converting galvanometer into ammeter, voltmeter, sorry. Okay, question is that necessity of converting galvanometer into voltmeter. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचं व्होल्टमीटर मध्ये कन्व्हर्जन का करावं लागतं? नेसेसिटी ऑफ कन्व्हर्टिंग गॅल्व्हॅनोमीटर इंटू व्होल्टमीटर हा पार्ट आपल्याला आता स्टडी करायचा आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट थिंग इज दॅट गॅल्व्हॅनोमीटर डायरेक्टली आपण व्होल्टेज मेजरमेंटसाठी वापरला तर इट कॅन मेजर वन्स अगेन ओनली स्मॉल व्होल्टेज, स्मॉल पीडी. लार्ज पीडी कॅन नॉट बी मेजर्ड. दॅट इज द फर्स्ट रिझन. ओके, galvanometer can measure only small potential difference. Okay, and hence to measure large PD it is required to be converted. To voltmeter. This is the first reason. Second reason is that to measure PD, okay, measure PD
काय झालं पाहिजे, त्याचा रेझिस्टन्स इन्फिनिटी असला पाहिजे. ओके, पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी काय सांगितलं इथं, आयडियल व्होल्टमीटर म्हणजे जे काय इन्स्ट्रुमेंट आपण व्होल्टेज मेजरमेंटसाठी वापरणार आहे त्याचा रेझिस्टन्स काय असला पाहिजे, इन्फिनिटी असला पाहिजे. त्या मानानं गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स किती असतो, 50 ओहम 60 ओहम या पद्धतीने असतो. तो खूपच कमी आहे आणि त्याच्यामुळे काय होऊ शकते, करंट मेजरमेंट मध्ये एरर येऊ शकते. सो दुसरी गोष्ट म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचं म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचं व्होल्टमीटर मध्ये का कन्व्हर्जन करावं लागतं, त्याचा रेझिस्टन्स वाढवण्यासाठी. ओके, so galvanometer has very low resistance it is required to be increased. ओके, आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, सपोज गॅल्व्हॅनोमीटर डायरेक्टली आपण पीडी मेजरमेंट साठी वापरला आणि सपोज लार्ज करंट त्याच्यामधून जर पास झाला, तर काय होऊ शकते, गॅल्व्हॅनोमीटर कॉईल जी आहे ती डॅमेज होऊ शकते, जळू शकते. ओके, इफ लार्ज करंट म्हणजे लार्ज पीडी मेजरमेंट साठी चुकून वापरला आणि लार्ज करंट चुकून त्याच्यामधून पास झाला तर काय होणार, इट गेट्स डॅमेज. इफ लार्ज करंट passes through galvanometer, it gets damaged because galvanometer coil is delicate. Okay, so these are the three reasons due to which galvanometer cannot be directly used for the PD measurement or the voltage measurement. या 3 रिझन मुळे आपण गॅल्व्हॅनोमीटर डायरेक्टली व्होल्टेज मेजरमेंट साठी किंवा पोटेन्शियल डिफरन्स मेजरमेंट साठी वापरू शकत नाही. पुन्हा एकदा काय काय रिझन आहेत बघा. First thing is that galvanometer can measure only small PD, large PD cannot be measured, so therefore it is required to be converted. Second thing is that ideal voltmeterचा resistance काय असतो, infinity असतो. As compared to that, galvanometer has very low resistance and therefore its resistance is required to be increased. And third thing is that galvanometer is a delicate instrument and if suddenly large current passes through it, then galvanometer can get damaged. Okay, आणि त्याच्यामुळे हे जे तिन्ही प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला काय करावे लागतील, इलिमिनेट करावे लागतील. आता हे तिन्ही प्रॉब्लेम इलिमिनेट करण्यासाठी काय करावं लागतं आणि ते केल्यानंतर काय होणार आहे, आपल्याला व्होल्टमीटर मिळणार आहे. सो आता एक सिंपल क्वेश्चन असणार आहे, हाऊ टू कन्वर्ट गॅल्व्हॅनोमीटर इनटू व्होल्टमीटर. ओके, हाऊ टू कन्वर्ट galvanometer into voltmeter. How to convert galvanometer into voltmeter? That is the very important question. तर लक्ष द्या. आता बघा, आपण गॅल्व्हॅनोमीटरचं आपण ॲमीटर मध्ये कन्व्हर्जन केलं होतं. गॅल्व्हॅनोमीटरचं ॲमीटर मध्ये बेसिकली का कन्व्हर्जन केलं होतं, किंवा कारण का तिथं आपल्याला माहिती आहे की आयडियल ॲमीटरचा रेझिस्टन्स 0 असतो. आयडियल ॲमीटरचा रेझिस्टन्स 0 असतो, त्या मानाने गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स जास्त असतो. बरोबर, तो रेझिस्टन्स कमी करण्यासाठी काय केलेलं होतं, पॅरलल मध्ये एक स्मॉल शंट जोडलेला होता. सो दॅट गॅल्व्हॅनोमीटर इज कन्व्हर्टेड इनटू ॲमीटर. म्हणजे ॲमीटर मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी पॅरल कॉम्बिनेशन वापरलेलं होतं. आता व्होल्टेज मेजरमेंट करण्यासाठी रेझिस्टन्स हा इन्फिनिटी पाहिजे, इन्फिनिटी किंवा व्हेरी लार्ज तरी किमान असला पाहिजे रेझिस्टन्स. त्या मानाने गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स का आहे, खूप कमी आहे. सो त्याचा रेझिस्टन्स वाढवावा लागेल. म्हणजे ॲमीटर साठी पॅरलल कॉम्बिनेशन जर वापरलेलं असेल तर व्होल्टमीटर साठी काय करावं लागेल, आपल्याला सिरीज कॉम्बिनेशन यूज करावं लागणार आहे. ओके, व्होल्टमीटर साठी काय करावं लागेल, आपल्याला सिरीज कॉम्बिनेशन यूज करावं लागेल. ओके, तर याचा आन्सर काय येणार बघा, टू कन्वर्ट गॅल्व्हॅनोमीटर
into voltmeter. Into voltmeter, a large resistance is connected in series. Okay, series with it. म्हणजे त्या गॅल्व्हन मीटरला काय करावं लागेल, आपल्याला एक लार्ज रेझिस्टन्स सिरीज मध्ये जोडावं लागेल, जेणेकरून रेझिस्टन्स खूप वाढेल. ठीक आहे, तर त्याची डायग्राम या पद्धतीने येणार आहे. So this is galvanometer and this is a series resistance, that is RES. ओके, आणि हे जे कॉम्बिनेशन आहे यालाच काय म्हणणार आहे आपण, दिस इज कॉल्ड ॲज व्होल्टमीटर. यालाच आपण व्होल्टमीटर असं म्हणणार. दिस इज कॉल्ड ॲज व्होल्टमीटर. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे, ज्या 2 पॉइंट मधला पीडी मेजर करायचा आहे त्या 2 पॉइंट मध्ये हे कॉम्बिनेशन आपल्याला जोडावं लागणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए आणि बी मधला आपल्याला आता पीडी मेजर करायचा आहे. ए पॉइंट आणि बी पॉइंट मधला पीडी मेजर करायचा आहे. तर हे कॉम्बिनेशन जे आहे ते ए आणि बीच्या मध्ये आपल्याला जोडावं लागणार. म्हणजे पूर्वी ए आणि बीच्या मध्ये गॅल्व्हनमीटर डायरेक्टली जोडत होतो आणि डायरेक्टली गॅल्व्हनमीटर जोडल्यामुळे काही प्रॉब्लेम येत होते, ते आपण लास्ट क्वेश्चन मध्ये डिस्कस केलेले आहेत. तर आता काय केलेलं असणार, इथं गॅल्व्हनमीटरला एक सुटेबल लार्ज रेझिस्टन्स जोडलेला असणार, त्याला आपण RES म्हटलेला आहे. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे याला व्होल्टमीटर असं म्हटलं जातं. ते ए आणि बीच्या मध्ये, म्हणजे ए आणि बीच्या मध्ये एखादा रेझिस्टन्स असेल तर त्या रेझिस्टन्सचा पीडी मेजर करण्यासाठी आपण वापरू शकतो. म्हणजे ए आणि बीच्या मध्ये काय असणार आहे, तुमचा पीडी फी असणार आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा सिरीज रेझिस्टन्स किती व्हॅल्यूचा लावायचा त्याचं कॅल्क्युलेशन बघूया. ओके, सो अभी आता काय करूया, एक्सप्रेशन फॉर सिरीज रेझिस्टन्स RES फाइंड आउट करूया. एक्सप्रेशन फॉर म्हणजेच फॉर्म्युला फॉर सिरीज रेझिस्टन्स RES. ओके, एक्सप्रेशन फॉर सिरीज रेझिस्टन्स RES त्याचा फॉर्म्युला. तर पुन्हा एकदा ही डायग्राम आपल्याला ड्रॉ करावी लागणार आहे. आता जे व्होल्टेज मेजर करायचं आहे ते कुठं जोडायचं आहे, ए आणि बीच्या मध्ये जोडायचं आहे. बिटवीन ए अँड बी आपल्याला जो पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टेज मेजर करायचं आहे ते ए आणि बीच्या मध्ये जोडायचं आहे. ओके, आता याच्यामध्ये काय होणार आहे, या पाथनं सपोज गॅल्व्हनोमीटरचं थोडंसं डिफ्लेक्शन व्हायलाच पाहिजे, आणि थोडंसं डिफ्लेक्शन होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ करंट या पाथनं जाणारच आहे. तो करंट किती असेल, सपोज IG असेल. ठीक आहे, IG. आता सिरीज कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला एक वैशिष्ट्य माहिती आहे. सिरीज कॉम्बिनेशनचं वैशिष्ट्य काय आहे, तर एकूण व्होल्टेज जे आहे ते सिरीज कॉम्बिनेशन मध्ये असणाऱ्या रेझिस्टन्सेस मध्ये काय होतं, डिवाइड होतं. ओके,
म्हणजे फी मधलं काही व्होल्टेज गॅलॉन मीटरला जाणार आणि काही व्होल्टेज काय होणार आहे सिरीज रेझिस्टन्सला जाणार आहे. ओके, तर लक्षात घ्या कसं येणार बघा. सिरीज रेझिस्टन्सचा फॉर्म्युला कसा येणार बघा. व्हेरी सिंपल डेरिव्हेशन आहे. लेट याच्यामध्ये लागणाऱ्या टर्म्स अगोदर लिहूया. लेट आय जी नेहमीप्रमाणे म्हणजे काय, करंट फॉर फुल स्केल डिफ्लेक्शन, करंट फॉर फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ गॅलॉन मीटर. त्याच्यानंतर जी म्हणजे काय असणार आहे, गॅलॉन मीटर रेझिस्टन्स. जी म्हणजे गॅलॉन मीटर रेझिस्टन्स. त्याच्यानंतर फी म्हणजे काय, पीडी टू बी मेजर्ड किंवा व्होल्टेज टू बी मेजर्ड. आता दिलेलं फी जे आहे त्याच्यामुळे काय होणार आहे, गॅलॉन मीटरला काही व्होल्टेज तयार होणार आणि सिरीज रेझिस्टन्सला काही व्होल्टेज तयार होणार आहे. फी जी म्हणजे काय, सपोज पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅलॉन मीटर. ओके, फी जी म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅलॉन मीटर. अँड फी आर म्हणजे काय, पीडी अक्रॉस काय असेल, सिरीज रेझिस्टन्स आर एस असेल. ओके, तर या नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्या लागणाऱ्या डेरिव्हेशन मध्ये लागणारे टर्म्स लिहिलेले आहेत. पुन्हा एकदा बघा. आय जी म्हणजे काय, करंट फॉर फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ द गॅलॉन मीटर. कॅपिटल जी म्हणजे काय, गॅलॉन मीटर रेझिस्टन्स. फी म्हणजे काय, पीडी टू बी मेजर्ड. जो पीडी आपल्याला मेजर करायचा आहे तो. क्वेश्चन मध्ये त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असणार आहे. आता या पीडी मुळे काय होणार, काही व्होल्टेज गॅलॉन मीटरला तयार होणार, काही व्होल्टेज सिरीज रेझिस्टन्स तयार होणार. त्याच्यामुळे फी जी इज इक्वल टू पीडी अक्रॉस गॅलॉन मीटर अँड फी आर इज द पीडी अक्रॉस दी रेझिस्टन्स. ओके, आता बघा, ड्यू टू सिरीज कॉम्बिनेशन काय होणार बघा. ड्यू टू सिरीज कॉम्बिनेशन, ड्यू टू सिरीज कॉम्बिनेशन फी इज इक्वल टू काय येणार आहे, फी जी प्लस काय येणार आहे, फी आर येणार. म्हणजे सपोज इथं 20 व्होल्ट असेल व्होल्टेज. ओके, फी जी प्लस फी आर. ओके, म्हणजे हे बघा याचा मिनिंग काय निघतोय, हे तुम्हाला हा पार्ट माहिती असेल कदाचित तुम्हाला. सपोज असे दोन सिरीज मध्ये रेझिस्टन्स आहेत आणि इथं व्होल्टेज काय, सपोज मी अप्लाय केलं 100 व्होल्ट व्होल्टेज अप्लाय केलं, तर याला 40 व्होल्ट जात असेल तर याला किती जाणार आहे, मग 60 व्होल्ट जाणार. ठीक आहे, किंवा याला सपोज 50 व्होल्ट व्होल्टेज निर्माण झालं तर याला 50 व्होल्ट तयार होणार. याला सपोज 10 व्होल्ट व्होल्टेज निर्माण झालं तर याला 90 व्होल्ट तयार होणार. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, टोटल व्होल्टेज जे आहे ते इथं जेवढे रेझिस्टन्स असतील किंवा जेवढे कंपोनेंट असतील त्यांच्यामध्ये काय होणार आहे, डिस्ट्रीब्यूट होणार आहे. ओके, डिस्ट्रीब्यूट म्हणजे त्यांचा रेझिस्टन्स किती आहे त्या प्रमाणात ते डिस्ट्रीब्यूट होतं. म्हणजे कमी रेझिस्टन्सला कमी व्होल्टेज मिळतं, जास्त रेझिस्टन्सला जास्त व्होल्टेज मिळतं. ओके, म्हणजे थोडक्यात सपोज इथं अशी डायग्राम असेल, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये अशा अनेक रेझिस्टन्सेस सपोज असतील आणि इथं एक फी व्होल्टची इथं बॅटरी लावली आहे. फी, या रेझिस्टन्सला फी 1 व्होल्टेज आहे, या रेझिस्टन्सला फी 2 व्होल्टेज आहे, या रेझिस्टन्सला फी 3 व्होल्टेज आहे आणि हे टोटल व्होल्टेज काय आहे, फी आहे. तर फी इज इक्वल टू काय येतं, फी 1 प्लस फी 2 प्लस फी 3 येतं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ दी सिरीज कॉम्बिनेशन. हे माहिती पाहिजे तुम्हाला. ओके, सिरीज कॉम्बिनेशनचं इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर एकूण व्होल्टेज जे आहे ते सगळ्या काय होतं, सिरीज मध्ये असणाऱ्या कंपोनेंट मध्ये डिस्ट्रीब्यूट होतं. म्हणजे फी इज इक्वल टू फी 1 प्लस फी 2 प्लस फी 3 येतं. तसं इथं काय होणार आहे, एकूण व्होल्टेज किती आहे, फी आहे, त्याच्यातलं गॅलॉन मीटरला किती मिळायला लागलंय, फी जी मिळायला लागलंय, आणि सिरीज रेझिस्टन्सला किती मिळायला लागलंय, फी आर मिळायला लागलंय. तर फी इज इक्वल टू काय येणार आहे, फी जी प्लस फी आर नेहमी येणारच. ओके, सो दिस हॅपन्स ड्यू टू पॅरलल कॉम्बिनेशन, सिरीज कॉम्बिनेशन. दिस हॅपन्स ड्यू टू द सिरीज कॉम्बिनेशन. लक्षात आलं. त्याच्यामुळे हे बघा, गॅलॉन मीटरचं व्होल्टेज, गॅलॉन मीटरला पीडी सपोज फी जी असेल, सिरीज रेझिस्टन्सला पीडी फी आर असेल आणि टोटल पीडी फी असेल,
तर फी इज इक्वल टू काय येणार, फी जी प्लस फी आर होणार आहे. ठीक आहे. सो देअर फोर आता काय होणार बघा, फी इज इक्वल टू, आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतं, करंट इंटू रेझिस्टन्स. पीडी म्हणजे काय असतं, फी म्हणजे आय आर असतं ना, फी म्हणजे आय आर, करंट इंटू रेझिस्टन्स. तसं फी जी म्हणजे काय येणार आहे, आय जी इंटू जी येणार. कारण आय जी हा गॅलॉन मीटर मधला करंट आणि जी म्हणजे काय, गॅलॉन मीटरचा रेझिस्टन्स, बरोबर आहे ना, आय जी इंटू जी प्लस याचा पीडी कसं लिहिणार, सिरीज रेझिस्टन्सचा पीडी. तर आता हे बघा, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट काय होते, जर गॅलॉन मीटर मधून करंट आय जी पास होत असेल तर सिरीज रेझिस्टन्स मधून देखील करंट काय होणार, आय जी एवढाच पास होणार. कारण एका पाथला एकच करंट असतो, दोन वेगळे वेगळे करंट एका पाथला कधी नसतात. म्हणजे एका पाथमध्ये जेवढे रेझिस्टन्सेस आहेत त्या सगळ्या रेझिस्टन्स मधून करंट काय होतो, तेवढाच फ्लो होतो. म्हणजे गॅलॉन मीटर मधून जर आयजी फ्लो होत असेल तर सिरीज रेझिस्टन्स मधून देखील आयजीच फ्लो होणार. सो हा पीडी काय येणार, आयजी इंटू आरएस. ठीक आहे. मला फॉर्म्युला कोणाचा पाहिजे आहे, आरएस चा फॉर्म्युला पाहिजे आहे. तर आयजी इंटू आरएस फक्त एका साईडला ठेवतो, मग काय राहणार, फी मायनस आयजी इंटू जी येणार आहे. म्हणजे आयजी इंटू जी एलएचएस ला नेला, त्याच्यामुळे फी मायनस आयजी इंटू जी येणार इज इक्वल टू आयजी इंटू आरएस. आणि मग सिरीज रेझिस्टन्स आरएस चा फॉर्म्युला काय येणार आहे, आयजी ना आता काय करतो, राईट हँड साईडला डिवाइड करतो, फी ला एकदा डिवाइड करतो आणि आयजी इंटू जी ला एकदा डिवाइड करतो. त्याच्यामुळे फी अपॉन आयजी एक येणार मायनस जी. फी अपॉन आयजी आणि आयजी इंटू जी डिवाइडेड बाय आयजी म्हणजे आयजी कॅन्सल होणार आहे. सो दिस इज युअर फायनल फॉर्म्युला. किती सिंपल फॉर्म्युला आहे बघा. So this is the formula for series resistance to be connected to the galvanometer so that it is converted into voltmeter. फॉर्म्युला लक्षात ठेवायला देखील सोपं आहे. आरएस इज इक्वल टू फी अपॉन आयजी मायनस जी. फॉर्म्युला कसा आहे, आरएस इज इक्वल टू फी अपॉन आयजी मायनस जी, या पद्धतीनं हा फॉर्म्युला येणार आहे. ओके. आता याच्यामध्ये आणखी एक फॉर्म्युला आपण काढू शकतो. इथं बुकमध्ये फक्त सिरीज रेझिस्टन्स आरएस ऐवजी एक्स लिहिलाय, पाहिजे तर तिथं तुम्ही एक्स लिहू शकताय. सपोज रेंज आपल्याला काय करायची आहे, एन टाइम्स वाढवायची आहे, तर त्याचं शॉर्टकट फॉर्म्युला काय येणार बघा. आता बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट हे डेरिवेशन लक्षात आलं का बघा. फक्त काय केलंय, फी इज इक्वल टू फी जी प्लस फी आर केलंय आणि फी जी इज इक्वल टू आयजी इंटू जी लिहिलंय, फी आर इज इक्वल टू आयजी इंटू आर एस लिहिलंय. एवढंच लिहिलेलं आहे, बाकी काही नाही त्या डेरिवेशन मध्ये. ओके. सपोज रेंज इज मेड एन टाइम्स. रेंज आपण एन टाइम्स न वाढवत असेल, एन टाइम्स न वाढवायचं म्हणजे काय, सुरुवातीला सपोज 10 व्होल्ट मेजर करू शकत होतो आणि आता 100 व्होल्ट मेजर करायचं आहे. म्हणजे किती, 10 व्होल्टचं 100 व्होल्ट मेजर करतोय, म्हणजे आपण 10 पटीनं 10 टाइम्स रेंज वाढवावं लागलाय. लक्षात येते. किंवा सुरुवातीला व्होल्टेज फी टाइम्स मेजर करत होतो, आता एन फी टाइम्स, एन इंटू फी टाइम्स व्होल्टेज, फी इंटू, सुरुवातीला फी व्होल्टेज मेजर करत होतो, आता एन फी व्होल्टेज मेजर करायचं आहे सपोज. म्हणजे एन टाइम्स न काय करायचं आहे, आपल्याला व्होल्टेज वाढवायचं आहे. म्हणजेच त्याला काय म्हणायचं, एन टाइम्स सपोज आपल्याला काय करायचे आहे, रेंज करायचे आहे. सपोज रेंज इज मेड एन टाइम्स. ओके, दॅट इज काय होणार, फी अपॉन व्होल्टेज ऑफ द गॅलॉनमीटर इज इक्वल टू एन येणार. फी म्हणजे काय, फीजी म्हणजे काय, सुरुवातीला गॅलॉनमीटर फीजी एवढंच व्होल्टेज मेजर करू शकत होतं, दॅट इज फीजी. आणि आता व्होल्टेज किती मेजर करायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे फी. सो फी अपॉन फीजी इज इक्वल टू सपोज काय असेल, एन असेल. ओके. तर आता इथं काय होणार बघा, फी अपॉन फीजी म्हणजेच आयजी इंटू जी इज इक्वल टू काय येणार आहे, एन येणार. मग ही व्हॅल्यू काय करूया, इथं ठेवूया. किंवा फी अपॉन आयजी काय येणार, जी इंटू एन येणार ना, जी इंटू एन येणार. तर ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये ठेवली, देअरफॉर काय होणार आहे, आपला सिरीज रेझिस्टन्स आरएस इज इक्वल टू फी अपॉन आयजी म्हणजे जी इंटू एन मायनस जी, म्हणजे सिरीज रेझिस्टन्स येणार आहे
G इंटू n-1 किंवा n-1 इंटू G. G into n-1. So this is one more formula for the series resistance. कारण काही वेळेला क्वेश्चन डायरेक्टली असतो की एवढ्या टाइम्स रेंज वाढवायची आहे तर कितीचा सिरीज रेजिस्टन्स जोडावा लागेल. तर गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स इंटू n-1. म्हणजे ॲमीटरला काय फॉर्म्युला होता, G अपॉन n-1 होता. इथं काय येणार आहे, व्होल्टमीटरला G इंटू n-1 येणार. एवढाच फरक आहे. लक्षात आलंय का बघा फॉर्म्युले. म्हणजे व्होल्टमीटरचे हे दोनच फॉर्म्युले आहेत. तर पुन्हा एकदा फॉर्म्युले रिवाइज करतो. पुन्हा एकदा बघा ॲमीटर व्होल्टमीटरचे फॉर्म्युले. तर सुरुवातीला फॉर ॲमीटर. ॲमीटर मध्ये आपल्याला काय जोडावा लागतो, शंट जोडावा लागतो. आणि शंटचा फॉर्म्युला काय असतो, IG I अपॉन IG मायनस फॉर्म्युला काय होता, IG अपॉन I मायनस IG इंटू G. ओके, IG अपॉन I मायनस IG इंटू G. दिस वॉज द फॉर्म्युला फॉर द शंट. आणि दुसरा शॉर्टकट फॉर्म्युला काय होता, G अपॉन n-1. आणि त्याचबरोबर IG बाय I चा फॉर्म्युला काय होता, S अपॉन S प्लस G. अँड IS बाय S चा फॉर्म्युला काय होता, G अपॉन S प्लस G. हे झाले ॲमीटरचे फॉर्म्युले. आणि व्होल्टमीटरचे फॉर्म्युले काय होते बघा. व्होल्टमीटरचे काय फॉर्म्युले आता आलेले आहेत. व्होल्टमीटर मध्ये कन्वर्जन करण्यासाठी सिरीज रेजिस्टन्स RS जोडावा लागतो. त्याचा फॉर्म्युला आहे V अपॉन IG मायनस G. आणि दुसरा शॉर्टकट फॉर्म्युला आहे दॅट इज G इंटू n-1. ओके, तर एवढे फॉर्म्युले ॲमीटर व्होल्टमीटरचे लक्षात ठेवले तर तुम्हाला ॲमीटर व्होल्टमीटरचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ओके, लक्षात आलं का. आता इथं व्होल्टमीटरचे काही प्रॉब्लेम दिलेत, ते प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करूया. Example 9.10. Okay, example 9.10. A galvanometer has a resistance of 25 ohm. A galvanometer has a resistance of 25 ohm. म्हणजे कॅपिटल G is equal to 25 येणार. And full scale deflection current म्हणजे IG. फुल स्केल डिफ्लेक्शन करंट म्हणजे IG किती आहे, 25 मायक्रो एम्पियर आहे. ओके, 25 मायक्रो एम्पियर. व्हॉट रेजिस्टन्स शुड बी ॲडेड टू इट टू हॅव रेंज ऑफ 0 to 10 व्होल्ट. म्हणजे मॅक्सिमम व्होल्टेज किती मेजर करायचं आहे आपल्याला, मॅक्सिमम व्होल्टेज 10 व्होल्ट मेजर करायचं आहे. तर कितीचा आपल्याला रेजिस्टन्स जोडावा लागणार, सिरीज रेजिस्टन्स. ओके, तर डायरेक्टली आपण फॉर्म्युला वापरूया. सोल्युशन मध्ये RS चा फॉर्म्युला काय असतो, V अपॉन IG मायनस G. सो V इज 10, IG किती आहे 25 मायक्रो एम्पियर आहे ना, मायक्रो म्हणजे 10⁻⁻⁶ मायनस 25. ओके, आता बघा 5 ना अगोदर डिवाइड करूया. 5 2 जार 10, 5 5 जार 25. 2/5 मीन्स काय होणार आहे, 0.4 होणार. ओके, 0.4 2/5 इंटू 10⁻⁻⁶ वर गेल्यानंतर 10⁻⁶ होणार, मायनस 25 ॲज इट इज. ओके, आता 0.4 ला 10⁻⁶ न मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच 4 वर आपल्याला किती झिरो द्यावे लागतील, 5 झिरोज द्यावे लागतील. 5 झिरो बरोबर आहे ना. 4 इंटू 10⁻⁶ असतं तर 4 वर 6 झिरो दिले असते.
0.4 असल्यामुळे काय करावं लागतील, 0.4चं 4 मध्ये कन्व्हर्जन करायला एक 10 लागणार आणि त्याच्यावर आपल्याला 50 मायनस 25. सो सिरीज रेझिस्टन्स येणार आहे 39975 ओहम. एवढा आपल्याला सिरीज रेझिस्टन्स जोडावा लागेल. ओके, जेणेकरून टोटल रेझिस्टन्स जो आहे तो लार्ज होईल. ओके, कारण आयडियल व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स किती असतो, इन्फिनिटी. जरी इन्फिनिटी नाही तर नाही जरी झाला तरी लार्ज रेझिस्टन्स तरी किमान त्या टोटल पाथला यायला पाहिजे. म्हणजे पूर्वी फक्त गॅल्व्हॅनोमीटर जोडला असता तर काय आला असता, 25 ओहम आला असता. आता गॅल्व्हॅनोमीटरला सिरीज रेझिस्टन्स जोडल्यामुळे टोटल रेझिस्टन्स त्या पाथमध्ये किती येणार आहे, 40 किती येणार, 4 लाख ओहम येणार, 4 लाख. ओके, बरोबर आहे ना, 4 लाख. इथं एक 0 आणखी द्यावा लागेल ना, एक 0 आणखी द्यावा लागेल, आणखी एक 9 द्यावा लागेल, 3999 करावं लागणार. फोर लाख मधून 25 मायनस होणार ना, म्हणजे 3,99,975 ओहम एवढा रेझिस्टन्स जोडावा लागणार आहे. ओके, नेक्स्ट example is 9.11. A galvanometer has a resistance of 40 ohm. Galvanometer has a resistance of 40 ohm and current of 4 milliampere is needed for the full scale deflection. Full scale deflection चा करंट म्हणजे IG किती आहे, 4 milliampere. What is the resistance and how is to be connected to convert galvanometer into, म्हणजे याच्यामध्ये दोन क्वेश्चन आहेत. फर्स्ट ॲमीटर मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. ओके, आणि कितीचा ॲमीटर करायचा आहे, टू मेजर करंट, टू मेजर द करंट ऑफ 0.4 एम्पियर. 0.4 एम्पियरचा करंट मेजर करायचा आहे, तर त्याच्यासाठी कितीचा रेझिस्टन्स जोडावा लागेल. आणि सेकंड आता व्होल्ट मीटर प्रोड्यूस करायचा आहे, तर त्याच्यासाठी कितीचा रेझिस्टन्स जोडावा लागणार, किती व्होल्टेज मेजर करायचं आहे, 0.5 व्होल्ट मेजर करायचं आहे. ओके, तर याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल ॲमीटरचा आपण विचार करूया. ॲमीटर, आता ॲमीटर प्रोड्यूस करण्यासाठी काय करावं लागतं, गॅल्व्हॅनोमीटरला पॅरलल मध्ये एक स्मॉल रेझिस्टन्स जोडावा लागतो. ओके, टू कन्वर्ट into ammeter a small resistance yes is connected, small resistance yes is connected parallel to it. आणि तो स्मॉल रेझिस्टन्स जो आहे यस, त्याचा फॉर्म्युला काय असतो, IG अपॉन I मायनस IG इंटू G. बरोबर आहे ना, IG अपॉन I मायनस IG इंटू G. सो त्याचं कॅल्क्युलेशन अगोदर करूया. यस इज इक्वल टू IG किती आहे, 4 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय I किती आहे, 0.4 मायनस 4 इंटू 10⁻³ इंटू कॅपिटल G दॅट इज 40. ओके, आता 40 ने 4 ला मल्टिप्लाय केलं तर काय होणार, 160 होणार इंटू 10⁻³ ॲज इट इज न्यूमरेटरला. डिनोमिनेटरला काय करायचं, अगोदर सबट्रॅक्शन करण्यासाठी पॉवर जी आहे ती कॉमन काढायची म्हणून मी सांगितलंय. म्हणजे 10⁻³ कॉमन घ्या. 10⁻³ कॉमन घ्यायचं म्हणजे काय करायचं, 10⁻³ न दोघांना मल्टिप्लाय करायचं. बरोबर आहे ना, मायनस घेणं म्हणजे त्या क्वांटिटीनं डिवाइड करणं. ओके, सो 0.4 ला एकदा 1000 न मल्टिप्लाय करा आणि 4 ला एकदा 4 इंटू 10⁻³ ला एकदा 1000 न मल्टिप्लाय करा. म्हणजे काय होणार, हे 400 - 4 होणार.
10⁻³ कॉमन घ्या ना, म्हणजे हे 4 राहील आणि 0.4 डिवायडेड बाय 10⁻³ म्हणजे 0.4 इंटू 10⁻³ सो शंट येणार आहे 160 इंटू 10⁻³ सॉरी 10⁻³ 10⁻³ आता कॅन्सल होईल. न्यूमरेटरला फक्त 160 राहील आणि डिनॉमिनेटरला 400 - 4 म्हणजे 396. ओके, आणि हे शंटचं कॅल्क्युलेशन करावं लागेल अँड इट इज कमिंग टू बी 0.4040 हो हो. ओके, 160 बाय 396 डिव्हिजन करून बघा. म्हणजे सुरुवातीला 4 नंतर 2 वगैरे असं डिवाइड केलं किंवा लॉग टेबलचा वापर करून कॅल्क्युलेशन केलं तर शंट येणार